राज्यासह नागपूरमध्येही महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सर्वत्र पसरलेली आहे आणि सर्वच राजकीय पक्षातील प्रमुख नेते हे देखील सज्ज झाले आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी। परंतु येणारा प्रत्येक उमेदवार हा कसा असतो, त्याच्यामध्ये कशी योग्यता असते, ही पात्रता कशी निवडली जाते, हे आपण जाणून घेणार आहोत भाजपचे शहर मंत्री सचिन कारलकर यांच्याकडून। नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम मतदारसंघातील प्रभागांच्या आज संभाव्य उमेदवाराच्या निवडणूक संपन्न होत आहे। या निवडणुकीमध्ये अनेक पक्षामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते, ताकदीचे कार्यकर्ते आणि सतत पक्षात जे काम करतात झटतात अशा सर्व कार्यकर्त्यांनी आज आपली इच्छा, निवडणूक लढायची इच्छा जाहीर केली आणि त्या अनुषंगाने सगळे उमेदवार इथे उपस्थित, संभावित उमेदवार इथे उपस्थित झालेले आहेत। उमेदवार निवडताना खरंच निकष अत्यंत कठीण निकष राहणार आहे त्याच्यातून, कारण सर्व एकापेक्षा एक चांगल्या ताकदीचे काम करणारे लोक, पदाधिकारी, कार्यकर्ते या पक्षामध्ये आहेत। ते निकष तर लागणार आहे पक्क, पण सर्वसाधारण जर आपल्याला निवडणूक लढायची आहे तर निवडणूक जेव्हा आपण मैदानात सैनिक म्हणून उतरतो, अनेक प्रकारचे आयुध आपण घेऊन जेव्हा याच्यासाठी उतरतो आपण लढाईसाठी, त्याच प्रकारची ही एक लढाई आहे आणि आपले आयुध कसे आहे, अत्याधुनिक आहे, यावर ती आपण लढाई जिंकणार की नाही जिंकणार तसं निर्भर असते। त्याचप्रमाणे या निवडणुकीचा आहे। मग उमेदवाराचा कस याच्यातच आहे की तो सगळ्या बाबतीमध्ये, मग त्याच्या जनमानसामध्ये त्याची चांगली प्रतिमा असावी, त्याचे सतत संपर्क असावे, तो रोज सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होतो अथवा नाही, आणि सर्वात महत्त्वाचं लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न शासन दरबारी जर तो नेऊन सोडवत असेल तर अशा पद्धतीचे निकष यावेळी पाहिले जाणार आहे आणि अशाच पद्धतीचा उमेदवार हा निवडून देखील येतो आणि सगळेच येणारे एकापेक्षा एक ताकदीचे उमेदवार आज इथे आलेले आहेत। तर आता भाजप पक्ष कार्यालयामध्ये मुलाखती देखील सुरू झालेल्या आहेत। त्यातूनच काही उमेदवार आता आपल्या सोबत आहेत। थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की या निवडणुकीला घेऊन त्यांची पूर्व तयारी काय आहे आणि कसा रोडमॅप त्यांनी तयार केलेला आहे, तर जाणून घेणार आहोत इच्छुक उमेदवारांकडून। नमस्ते, मैं निधि मीनाक्षी नितिन तेंगुटे। मैंने अभी फिलहाल इंटरव्यू दिया है 36 के लिए। अभी फिलहाल वहाँ पे बीजेपी की ही नगर सेवक है और बहुत अच्छा काम वहाँ पे हुआ है ऑलरेडी, लेकिन एक युवा के नाते मेरा यही काम रहेगा कि उस काम को फास्ट कैसे किया जाए, युवा के दृष्टिकोण से कैसे किया जाए, उसको टेक्नोलॉजी के साथ कैसे काम हो सकता है, ये सब करने का मेरा विजन रहेगा। और साथ ही भारतीय जनता पार्टी ऐसी पार्टी है कि जो हर किसी को चांस देती है। ऐसा नहीं कि तुम किसी घर से हो, किसी का नाम आपसे जुड़ा है इसलिए आपको टिकट मिलेगी, लेकिन आपका काम, आप कितने सालों से काम कर रहे हो, उस पर आपको टिकट मिलना डिपेंड करता है। अगर आपको उम्मीदवारी मिलती है तो आपके क्षेत्र के लिए सबसे पहला कौन सा काम है? जो पेंडिंग काम है, अब इतने 8 साल हो रहे हैं, यानी बीच में काफी सारा पीरियड जो गया वो विदाउट नगर सेवक है। नगर सेवक जो पहले थे उन्होंने काम जरूर किया है, लेकिन उसको फास्ट ट्रैक करना, जो पेंडिंग काम है उनको पूरा करना, यही मेरा विजन रहेगा। नमस्कार, माझं नाव नामदेव तिलकराम जमईवार आहे आणि मी प्रभाग 37 मधून भारतीय जनता पार्टीला तिकीट मागितलेली आहे। मी मागील 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहे आणि महामंत्री आणि सध्या मी सुभाषनगर मंडळ दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामधून उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। मी कलार समाजशी बिलॉंग करतो आणि मी क्षत्रिय मराठा कलार समाज महासंघ इथला राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहे। माझी समाजाची लोकसंख्या नागपूर महानगरपालिकेमध्ये सध्या नियर अबाउट 40 ते 50 हजारच्या वर आहे। तसेच माझ्या सगळ्या कलार समाजाची जर वोटिंग कॅल्क्युलेट केली तर नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 6 लाखाच्या वर आहे। तरी माझी भारतीय जनता पक्षांना जर मला तिकीट मिळाली तर जे काही प्रॉब्लेम्स आपल्या वार्डमध्ये येतात ते संपूर्ण समस्याचं समाधान आम्ही करू आणि करतच आहोत। मागील कोरोना काळ आपल्याला माहीतच असेल, त्या कोरोना काळामध्ये आम्ही गरीब लोकांना
अन्नदान पासून सगळे काम करत गेलो. त्या व्यतिरिक्त आता जे निराधार आहे त्यांना पेन्शनसाठी पण खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. त्यांचे पण खूप सारे लोकांचे काम आम्ही करून दिलेले आहे आणि समोर करत राहू. मी माया हडे प्रभाग 36 मधून व विभागातून उमेदवारी मागत आहे. मला काम करता करता 38 वर्ष झालेले आहे आणि आज इथे आपले जे 36 मध्ये नगरसेवक आहेत ते 9 वर्षापासून काम करतात आहे. त्यांच्या पुढे आता बाकी जे नवीन उमेदवार द्यायला पाहिजे पार्टीनी, आमची अशी इच्छा आहे. आणि मी 3 टर्म झाले तिकीट मागते आहे, पण अजूनही पार्टीने विचार केलेला नाही आहे. आणि काम भरपूर करते आहे, पदं भरपूर होते, पदं कसे आपोआप आलेले आहेत. मला पदं मागितलेले नाही आहे, पदं मला आपोआप आलेले आहे. त्याच्यामुळं पार्टीचं काम हे 38 वर्षापासून अविरत सुरू आहे. 89 पासून काम करते आणि आता जर प्रभाग 36 मधून मला जर उमेदवारी दिली तर मी जे प्रभागातले कामं आहेत, रस्ता, वीज, पाणी हे तर असतंच, ते तर नगरसेवकांना करावंच लागतं, पण बाकीचे सुद्धा कामं मी करणार आहे. एवढी माझी इच्छा आहे की पार्टीने यावेळेस माझा विचार करावा. धन्यवाद. तुमच्या क्षेत्रासाठी असं कुठला काम आहे जो विकास झालेला नाही, तो रोडमॅप ठेवून तुम्ही उमेदवारी आल्यानंतर करणार? आमच्या क्षेत्रामध्ये ना रस्ते वगैरे सगळे झालेले आहे. एक तलाव होता, तलावाचं पण काम आता विकासाच्या ह्याच्यात आहे, मार्गात आहे. आणि काही बगीचे आहेत राहिलेले, ते बगीचे करायचे आहेत. आणि काही आता लोकांचे बरेच कामं असतात, तर ते कामं पण करायचे. आता जे तुमच्या क्षेत्रामध्ये नगरसेवक आहेत त्यांनी कुठली कामं केलेली आहेत, किंवा जर तुम्ही नगरसेविका बनता तर ती तुम्ही कुठले कामं यानंतर करता तुमच्या क्षेत्रासाठी? आमचे जे माजी नगरसेवक आहे त्यांनी अतिशय चांगले कामं केलेले आहे. रोडचे कन्स्ट्रक्शन असो किंवा बागा असो, असे आमच्यासाठी एक छान त्यांनी प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे. पण माझं असं म्हणणं आहे, बागा तयार करून किंवा रस्ते हीच एक कल्पना नाही आहे. मी जर त्या जागेवर असती तर आता नवीन युवाची ही कल्पना आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक मोहल्ला दवाखाना टाका. त्याच्यामध्ये फर्स्ट एडची सोय ठेवा. जसे तुमच्या प्रत्येक मोहल्ल्यात मंदिर आहे, तसे तुमच्याकडे प्रत्येक मोहल्ल्यामध्ये एक दवाखाना असावा. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक लायब्ररीची पण सोय असावी, जिथे आजकालची काळाची गरज आहे की लोकांचे घरं छोटे झालेले आहे. भलेही मेंबर छोटे आहेत, पण प्रायव्हसी मिळत नाही पुष्कळदा. तर मुलांना एक अभ्यासाची रूम पण तिथे आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझा राहील आहे. नमस्कार, मेरा नाम राम रतन अहिरवार है। मेरा रहना अजनी रेलवे कॉलोनी प्रभाग क्रमांक 35 से है और मैंने प्रभाग क्रमांक 35 से अनुसूचित जाति वर्ग के लिए उम्मीदवारी दाखिल की है। आज हमारा साक्षात्कार हुआ, उसमें हमारे भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ विधायक, वरिष्ठ पदाधिकारियों के समक्ष मैंने आज मेरा जो उम्मीदवारी है वो प्रस्तुत की है। मैं भारतीय जनता पार्टी में पिछले 18 वर्षों से काम कर रहा हूँ। अभी वर्तमान में मैं भारतीय जनता पार्टी नागपुर महानगर में अनुसूचित जाति मोर्चे का महामंत्री हूँ। इसके पहले मैं दक्षिण पश्चिम विधानसभा भाजपा में मैं महामंत्री रहा और उसके पहले दक्षिण पश्चिम में मैं अनुसूचित जाति मोर्चा में अध्यक्ष पद भी रहा हूँ। और मैं भारतीय जनता पार्टी में बहुत सारे पद पे मैंने निरंतर 18 वर्षों से मैं काम कर रहा हूँ। और इस बार जो मेरा जो क्षेत्र आया है, अजनी रेलवे कॉलोनी, मनीष नगर, नरेंद्र नगर, पंचाशी प्लॉट, चीज भवन से लेकर हमारे यहाँ पे लगभग 70,700 मतदाताओं की संख्या है, जिसका मैं मेरे क्षेत्र में 7 से 8 साल से सक्रियता से मैं काम कर रहा हूँ। लोगों की जो मूलभूत सुविधाएं है, जैसा पानी के टैंकर हो गए, गटर लाइन की समस्या हो गई, और उसके बाद में पानी की समस्या है, और भी जो छोटी छोटी प्रॉब्लम है वो मैंने मेरे माध्यम से मैं भारतीय जनता पार्टी के माध्यम से मैंने मेरे आमदार हो गए, खासदार हो गए, इनके माध्यम से मैंने करने का मैं प्रयास किया हूँ। मैंने 8 वर्षों में जो मैंने काम किया है उनकी मेरी पुस्तिका है, जिसका मैंने विवरण सारांश फोटो के साथ में आज मैंने माननीय अध्यक्ष दयाशंकर तिवारी जी जो है, इनको मैंने मेरे काम की सारी माहिती मैंने प्रस्तुत की है। और मुझे विश्वास है कि भारतीय जनता पार्टी मेरे 18 साल की मेहनत का और मैंने जो काम किया उसके ऊपर में पूरी तरीके से विचार करके मुझे उम्मीदवारी देंगी। इसका मुझे पूरा भारतीय जनता पार्टी और मेरे वरिष्ठों के ऊपर में पूरा मेरा विश्वास है। धन्यवाद। मी सुनीता संजय इंगळे, मनीष नगर येथे राहते आणि मंगलम गणेशपेठ येथे आज उमेदवारासाठी भरपूर उमेदवार उभे म्हणजे वेटिंगवर आहेत आणि आत्ता जस्ट मी इंटरव्ह्यू देऊन बाहेर आली आहे। त्यांनी विचारलं की तुम्ही कुठल्या म्हणजे बीजेपीमध्ये कधीपासून कार्यरत आहे आणि कोणते कोणते कार्य केले, तर मी छोटे मोठे शिबिर
आणि सोशल वर्क भरपूर केलं आहे, तर ते सांगितलं. आणि मे बी जर तिकीट मिळालीच तर यापुढे मी माझं काम सुरू ठेवेन. मला म्हणजे या पक्षातून भरपूर सपोर्ट मिळालेला आहे आणि माझ्या शेजारचे लोकही खूप चांगले सपोर्टिव्ह आहेत. तर निश्चितच BJPची विजयी होईल. जर उमेदवारी मिळाली तर तुमच्या क्षेत्रासाठी सर्वप्रथम कुठलं काम आपण करणार आहात? जर मला उमेदवारी मिळाली तर सर्वप्रथम मी माझ्या प्रभागातल्या ओल्ड लोकांसाठी म्हणजे जवळपास असं एक प्राथमिक दवाखाना आणि नवीन जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांच्या रोजगाराची सगळ्यात पहिले जबाबदारी घेईन. बोललेला आहे सर्वसाधारणमध्ये. आणि मी आता लोकांची जे कामं राहिलेले आहे ते कामं पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे. आणि काही बचत गटाच्या महिला आहे त्या माझ्याकडे येतात नेहमी. ते म्हणतात की भाऊ हे काम करून द्या. तरी आता काय, आता नगरसेवक त्यांची गलती नाही की 7 वर्षापासून इलेक्शन झालेलंच नाही आहे, तरी त्यांनी आता दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडे. ज्या आता जे नवीन म्हणजे आता जे आता येईल, आता माझी अशी इच्छा आहे की कोणाला पण तिकीट भेटो पण ते नवीन चेहऱ्याला द्यायला पाहिजे. तुमच्या ज्या क्षेत्रामध्ये आहे विकास झालेला आहे का आतापर्यंत? विकास झालेला आहे पण काही काही थांबलेला आहे. तर आता जर तुम्हाला उमेदवारी मिळते तर सर्वप्रथम कुठलं काम तुम्ही तुमच्या क्षेत्रासाठी करणार आहे? जे आता विकास थांबलेला आहे, म्हणजे कोणत्या गार्डनमध्ये योगा सेट नाही आहे, गार्डन बनलेलं नाही आहे, पाथवे नाही आहे, आणखीन असे बरेचसे काम आहे ते आपण पूर्ण करू. सर, तुमच्या क्षेत्रामध्ये बेसा पिपळा फाटा जे रोडवर जे कन्स्ट्रक्शन सुरू होतं त्यामध्ये जी डेथ झालेली होती तो इन्सिडेंट खूप मोठा होता. काय यावर विचार केलाय आपण? मॅडम, तिथे कसं पब्लिक खूप राहायला आलेली आहे. आता नवीन एरिया असल्यामुळे ते रोड आता छोटे होत आहे, पण तिथे कसं आता मधातून डिवायडर द्यायला पाहिजे. म्हणजे कसं ट्रॉफिक खूप आहे तिथे, सकाळी 6 वाजता रात्री 11 वाजेपर्यंत ट्रॉफिक राहतात. तर मधातून डिवायडर आणि जे आता फुटपाथवरचे दुकान आहे ते पहिले हटवायला पाहिजे. फुटपाथ मेन खाली करणं जरुरी आहे. तर आता हे होते आपल्यासोबत भाजप पक्षातील इच्छुक उमेदवार ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रासाठी उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यांचा या निवडणुकीला घेऊन काय रोडमॅप आहे, कशी पूर्वतयारी आहे हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आज प्रभाग 35, 36 आणि 37 येथील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. अशाच निवडणुकीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. न्यूज एक्सप्रेस करिता मी रोहिणी, नागपूर.